श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3। ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेते षाडंग पाणी। तेथे अर्जुन म्हणे विनवणी असे देवा। हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किर म्या परिसले। तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित। तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानी आहे स्थिती भ्रंशे। मार्गू सांडुनी अनारिसे चालत देखो। जे सर्वज्ञ ही जे होती हे योपादेयी जाणती। तेही परधर्मे व्यभिचरिते कवणे गुणे। बीजाणी भुसा अंधू निवाडो नेणे जैसा। नावेक देख नाही तैसा बरळे कापा। पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव अनंत श्री विशेष जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या परमपावन दिव्य चरणकमलांना भावपूर्ण वंदन करून, तसेच या पीठाचे उत्तराधिकारी असणारे परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन, संत संघासाठी उपस्थित असणारे सर्व भाविक गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको, आज संत ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेल्या सार्थ श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय 3 कर्मयोग यामधली ओवी 230 ते 238 यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला याच्या अगोदर जो हितोपदेश केला की बाबा तुझं स्वधर्माचं पालन करणं किती हितावह आहे आणि त्यासाठी स्वतःचं कर्म आहे किंवा जो स्वतःचा धर्म आहे हे आचरण्यासाठी त्यांनी वेळोवेळी अनेक उदाहरणं देऊन त्यांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करून त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला त्या अर्जुनाच्या मनात आज एक शंका निर्माण झालेली आहे की बाबा भगवान हा सांगतो की बाबा स्वधर्माचं आचरण कर, स्वधर्माचं आचरण कर, असं करत असताना त्यांच्या मनामध्ये काही शंका निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून तो भगवान श्रीकृष्णाला विचारतोय की हे भगवान, ठीक आहे की तुम्ही जे सांगितलात आत्तापर्यंत तुम्ही मला जे काही स्वधर्म आचरणाविषयी जे सांगितलात ते मी अगदी नीट काळजीपूर्वक ऐकलेलं आहे, परंतु आत्ता माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले। मला ते पटलेलंही आहे, तुम्ही जे सांगताय ते पटलेलंही आहे,
पण माझ्या मनात शंका आहे. आणि मग त्या शंका भगवान कृष्णाला अर्जुन विचारतोय. बघा अर्जुनानं पण कसं देवाला कैचीत पकडलं आहे. ते म्हणाल देवा तुम्ही जे सगळं सांगितलं ते मला पटलं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सगळं, पण अजून माझ्या मनामध्ये काही शंका आहेत, ते विचारू का? परवानगी घेतली. देव म्हणाला हो विचारू शकतोस, आणि त्याप्रमाणे देवानं परवानगी दिली. त्यामुळे भगवान कृष्णाला आता पार्थ हा कुंतीपुत्र कौंतेय आता प्रश्न विचारतोय. फार गमतीशीर प्रश्न विचारलेले आहेत आणि देवाला कसं कोड्यात टाकलं आहे ते ऐकण्यासारखं आहे. म्हणून आपण आता पुढे ताईंकडून ऐकूया. श्री गुरुदेवाली. मग भगवान श्रीकृष्णाला ज्या वेळेला अर्जुन म्हणतो की बाबा ठीक आहे तू जरी सगळं सांगितलंस ना ते मला मनापासून पटलेलं आहे, परंतु आत्ता माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झालेले आहे आणि ते आता मी तुला विचारणार आहे. मग भगवान श्रीकृष्णाला खूप आनंद होतो, कारण आत्तापर्यंत अर्जुनानं स्वतःहून काहीच विचारलेलं नसतं. चला आपण ज्या वेळेला त्याला काहीतरी उपदेश केला म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीतरी शंका तरी निर्माण झालेलं आहे आणि त्या शंकाचं समाधान करण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णसुद्धा उत्सुक झालेले आहे. का तर आज माझा अर्जुन जो प्रिय अर्जुन आहे ह्याच्या मनात शंका निर्माण तर झालेल्या आहेत आणि तो आता प्रश्न विचारत आहे. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतोय की देवा ठीक आहे तू मला सांगतोस की माझ्या स्वधर्माचं आचरण कर, अगदी या स्वधर्माचं आचरण करत असताना मृत्यू जरी आला तर तो या इहलोकी कीर्ती आणि परलोकी आपल्याला काय देणार आहे तर मोक्ष देणार आहे. हे ठीक आहे सगळं मी ऐकलं, परंतु आता आज माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. ती शंका कोणती? समजा एखादा ज्ञानी आहे, एखादा सर्वज्ञ आहे, त्याला कुठल्या गोष्टी ग्राह्य करायच्या म्हणजे कोणत्या गोष्टी घ्यायच्या स्वीकारायच्या आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे. कोणता धर्म आणि अधर्म कोणता हे त्याला माहीत आहे. आणि असं असूनसुद्धा तो अधर्माचंच म्हणजे आपली बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखं तो अधर्माचंच वर्तन का करतो हा त्याच्यापुढे प्रश्न पडलेला आहे. भाई का आपणाला सुद्धा असे काही प्रश्न पडत असतात. समाजामध्ये आपण ज्या वेळेला बघत असतो ती एखादी व्यक्ती की अतिशय ज्ञानी असते, बाकीचे सगळे कार्य तिचे चालत असतात, परंतु अशा वेळेला ती काय करते तर एखादी व्यक्ती भरकटत असते. आज आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. सगळ्यांना माहीत आहेत की रावण हा अतिशय ज्ञानी होता, पंडित होता, विद्वान होता. एवढंच नव्हे तर तो एक शिवभक्त होता. आणि आपली आई जी कैकसी हिच्यासाठी म्हणून त्यांनी भगवान श्रीकृष्णांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून आत्मलिंगसुद्धा मिळवलेला होता. असा हा ज्ञानी असणारा रावण की ज्याला धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, काय चांगलं काय वाईट, कोणता स्वीकार करावा कोणताचा अस्वीकार करावा हे माहीत असताना सुद्धा त्यानं काय केलं तर अधर्माचंच आचरण केलेलं आहे. मग ह्या अधर्माचं आचरण त्यानं का केलेलं असेल हा प्रश्न आज अर्जुनापुढे आहे. आज आपल्या संप्रदायामध्ये असो किंवा अन्य कोणत्याही संप्रदायामध्ये संप्रदायाच्या ह्याच्यात संबंध नाही आहे, परंतु ज्या वेळेला एखादा साधक गुरुमौलींच्या मुखातून बघा आपल्या मौली नेहमी सांगत असतात की ज्या वेळेला आपण गुरुमौलींकडे येत असतो येण्याचे मार्ग वेगवेगळे असते. कोणी पूर्वसंचितानुसार येत असतात, कोणी आपल्या संसार दुःखानं पळल्यामुळे येत असेल, त्रिविध ताप दुःखामुळे किंवा एखाद्याला पूर्ण पश्चाताप झाल्यामुळे येत असेल. पण ज्या वेळेला गुरुमौलींचे चरणी जे येत असतात त्यावेळेला गुरुमौली त्यांना आधार देण्यासाठी त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी ते काय म्हणतात की जा मी तुझ्या पाठीशी आहे. आता आपण ज्या वेळेला गुरुमौलींच्या चरणी येतो मौलीने आपला स्वीकार केलेला असतो आणि हळूहळू काय करतो तर आपण तिकडे येत असतो. मग गुरुमौलींनी सांगितल्याप्रमाणे भक्ती करतो, साधना करतो. ते करत असतानाच मग आपण अनुग्रह घेत असतो. आता अनुग्रह घेत असताना गुरुमौलींनी आपणाला एक पहिलं एक सुंदर असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण भक्त असतो तोपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या वेळेला आपण शिष्य होतो त्यावेळेला शिष्याचे जे आचारधर्म आहेत ना हे आचारधर्म अतिशय काटेकोरपणानं पाळलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात मौलींना आवडता आणि सगळ्यांच्या हितावह असणारा जो म्हणजे तो चारित्र्य संपन्नता. मौलीने आपल्या अनेक वेळाला प्रवचनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की माझा जो भक्त आहे, माझा जो शिष्य आहे त्याचं पूर्वचरित्र कसं असेल हे मी पाहत नाही, कारण साधू संतांच्या ठिकाणी सगळीच लोक शरण येतात आणि साधू संत जे असतात ते दयेचे सागर असतात आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांचा स्वीकार केलेला असता. म्हणून कुठलेही साधू संत त्याचं पूर्वचरित्र आहे हे काही पाहत नाहीत, परंतु ज्या वेळेला ते त्यांच्या चरणी शरण येत असतात त्यावेळेला त्यांनी सगळ्यांचा स्वीकार करत असतात. मग त्यावेळेला मौली आपल्या नेहमी सांगत असतात की ठीक आहे मागं काय घडलं असेल घडेल आहे, परंतु आज ज्या वेळेला तू माझं शिष्य म्हणून येणार आहेस आणि मी तुझा ज्या वेळेला स्वीकार करणार आहेस त्यावेळेला मात्र तू कसं असायला हवं तर तू तुझं जे चारित्र्य आहे ते स्फटिक मण्यातील माळेप्रमाणे स्वच्छ आणि पारदर्शक असायला हवं.
आणि त्याचंच प्रतीक म्हणून आज गुरुमाऊली अनुग्रहाच्या वेळेला आपल्या गळ्यामध्ये काय घालतात तर स्फटिक मण्यांची माळ घातली जाते. पण असं करून सुद्धा आपण काय करतो, साधना करतो, भक्ती करतो, गुरुमाऊलींच्या सान्निध्यात येतो, वेगवेगळ्या पदांवरती आपण कार्य करत असतो आणि ते करत असताना गुरुमाऊलींची प्रवचन ऐकतो. त्यामध्ये आपणाला कळतं की धर्म काय, अधर्म काय, त्याज्य काय, ग्राह्य काय, हे सगळं कळत असतं. असं असून सुद्धा आपण पण काही काही वेळेला ह्या अधर्माचाच स्वीकार का करत असतो, हा प्रश्न अर्जुनाच्या मनात पडलेला. आता त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतोय की आंधळी जी व्यक्ती आहे त्या आंधळ्या व्यक्तीला धान्य आणि भुसा हे वेगळं करायला सांगितलं तर तो करता येऊ शकत नाही का, तर तो चर्मचक्षुनी जन्मतःच आंधळा आहे, हे ठीक आहे. परंतु जो डोळस आहे, ज्याला दृष्टी आहे, परंतु ती व्यक्तीसुद्धा हे आंधळ्यासारखंच वर्तन का करत असते, तो आंधळ्यासारखाच का वागत असतो, त्याला माहीत असून सुद्धा डोळेझाक का करत असतो. बघा इथं एक सुंदर उदाहरण म्हणजे आज आपलं महाभारत जे चालू आहे याच्यामधलंच एक सुंदर उदाहरण म्हणजे भीष्म पितामह. बघा भीष्म पितामह हे एक ज्ञानी होते, वसूंपैकी एक होते. एवढेच नव्हे तर ते महान भगवत भक्त होते आणि आपल्या सावत्राईच्या वडिलांना दिलेलं वचन पाळण्यासाठी म्हणून त्यांनी आजन्म ब्रह्मचर्याचं व्रताचं पालन केलेलं होते. असे असणारे जे ज्ञानी होते, पंडित होते, विद्वान होते, तरी त्यांना माहीत होतं की ह्या हस्तिनापूरच्या गादीवरती खऱ्या अर्थानं हक्क कोणाचा असेल तर तो पांडवांचाच आहे, हे सत्य त्यांना ठाऊक होतं. असं असताना सुद्धा त्यांनी दुर्योधन जे काही कपटानं वागत होता, जो अनितीनं वागत होता, जो अन्यायानं वागत होता, जो अधर्मानं वागत होता, त्यालाच ते नेहमी काय करत गेले तर खतपाणी घालत गेले. त्यांनी एकाही शब्दानं, आज ते जरी समजा सत्तेवरती नसले तरी सुद्धा त्यांच्या हातात ते त्या कुरुवंशाचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अशी व्यक्ती होती, त्यांच्या हातात एक सत्ता होती. त्यावेळेला जर समजा त्याने दुर्योधनाला वेळीच आवर घातली असती किंवा जो धृतराष्ट्र आहे की जो पुत्र मोहानं आंधळा झालेला आहे, तो डोळे तर त्याला नाहीच आहेत, डोळ्यांनी तर आंधळा आहेच, परंतु जो पुत्र मोहानं सुद्धा आंधळा झालेला आहे अशा धृतराष्ट्राला सुद्धा त्याने वेळीच सावरलं असतं की बाबा हे करतोस ते अयोग्य आहे. परंतु त्यावेळेला त्या भीष्म पितामहाने कुठल्याही प्रकारचा आपला निषेध जो होता तो निषेध व्यक्त केलेला नाही आणि त्यामुळं त्यांनी काय केलं तर गप्प बसून हे त्यांनी काय केलं तर मूकसंमती दिलेली आहे. बघा ह्या यांच्या मूकसंमतीमुळे भर सभेमध्ये आपली जी कुलवधू जी द्रौपदी, ह्या द्रौपदीचा होत असलेला घोर अपमानच होता तो त्यांनी डोळे उघडे ठेवून किंवा उघड्या डोळ्याने ते पाहत होते. त्यावेळेला तिथं द्रोणाचार्य सुद्धा होते. असे जे काही ज्ञानी होते, पंडित होते, विद्वान होते, त्यांनी जर मनात आणलं असतं तर त्यावेळेला तिथं द्रौपदीचा होणारी जी काही विटंबना होती ही विटंबना त्यांना थांबवता आली असती, परंतु त्यांनी एकाही शब्दाने बोलले नाहीत. ते दोघेही जण जे होते हे दोघेही जण तिथं डोळे झाकून मूग गिळून गप्प बसले. एक प्रकारची त्यांनी दुर्योधनाला मूक संमती दिली आणि त्यामुळे दुर्योधनाचा जो काही अन्याय होता, जो अत्याचार होता, दुराचार होता तो वाढत गेला आणि आज काय झालं तर हे महाभारताचं युद्ध झालेलं आहे. मग एवढे ज्ञानी असून जे भीष्म पितामह आहेत, ह्या भीष्म पिताने तिथं सत्य जे काय आहे त्या सत्याचं आचरण का केलं नाही, त्यांनी सत्य असत्याचा निवाडा करून खरं खोटं का सांगितलं नाही, हा एक ह्या अर्जुनापुढे पडलेला प्रश्न आहे. भाविको आज आपण सुद्धा अर्जुनापुढे प्रश्न पडलेला ना, तुमच्या पुढे निर्माण झालेला प्रश्न आहे, कारण युद्ध अजून होणार आहे ना, युद्ध होणार आहे आणि अर्जुन आणि भगवान कृष्ण रणांगणामध्ये उभे आहेत. अजून युद्धाला प्रारंभ झालेलाच नाही आहे. त्यामुळे अर्जुनाला जे प्रश्न निर्माण झालेले आहेत मनामध्ये ते खरे आहेत, बरोबर आहेत, योग्य आहेत की असं का आंधळा माणूस जो आहे तो ठीक आहे चूक करू शकतो, त्याला दिसत नाही म्हणून चूक करू शकतो, पण जो डोळस आहे त्या डोळसानं का चूक करावी, अशा त्याच्यातला मुमुक्षू जागृत झाला. कारण भगवान कृष्णानं काय केलेलं आहे, त्याला तुझ्यातला मुमुक्षू जागृत हो कर म्हणजे तुला कळेल की परधर्म आणि स्वधर्म ह्यातला फरक कळेल, म्हणून त्याला हितोपदेश केला होता. आणि ज्यावेळेला अर्जुन त्या मुमुक्षूच्या भूमिकेमध्ये गेला आहे, मुमुक्षू म्हणजे शोधत राहणे. माणसाचे अध्यात्मामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत बुद्धिदृष्ट्या, म्हणजे आध्यात्मिक बुद्धी जी आहे या आध्यात्मिक बुद्धीच्या दृष्ट्या 4 प्रकार केलेले आहेत. पहिला सांगितलं बद्ध. बद्ध म्हणजे बांधून घेतलेला, म्हणजे समोर सगळं दिसतंय की
संसार दिसतोय, प्रपंच दिसतोय, त्यातली सुखदुःख दिसत आहेत. हा संसार माझा नाही आहे, हा देह माझा नाही आहे, हे कुठलीही गोष्ट माझी नाही आहे हे समजतं आहे. तरीसुद्धा माझे माझे म्हणून केलीच वेळ. माझा अभंग आहे ना एक, जागा हो मानवा येऊन टेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ. या अभंगामध्ये मी सांगितलंय, सुखी जीवन लाह्या त्रिगुण ही मिरची, माझी 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 म्हणून केलीच भेळ. धन समजा कांदा बायको मुलं चिवडा, तू जीवन बशीत केलीच भेळ. माया हेच लिंबू मान ठाणं खोबरे, त्याने भगवंताशी नाही पाहिला वेळ. आता म्हणे नरेंद्र वेळ वाया दौडू नको, नाही तर ईश्वर करील तुझा खेळ. त्या अभंगामध्ये मी सांगितलं, हे सगळं माझं 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 म्हणून जीवनाची भेळ केले माणसानं. हे आपलं नाही आहे हे माहीत असूनसुद्धा माणूस काय करतो, त्या मोहजालामध्ये अडकतो. मग ठीक आहे, आंधळा माणसाचं गृहीत धरूया की आंधळ्याला काही दिसत नाही म्हणून तो त्याच्यामध्ये त्या मोहपाशामध्ये अडकला आहे. पण जो डोळस आहे त्याला कळतं की समोर खड्डा आहे, मी खड्ड्यात पडणार आहे, तरीसुद्धा तो तिथेच जातो. अशी उत्कंठा अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाले. का तर अर्जुनामध्ये मुमुक्षू जागृत झाला. बद्ध म्हणजे बांधून घेतलेला, स्वतःला अंधपणाने बांधून घेतलेला तो बद्ध. मुमुक्षू म्हणजे जो सतत शोधत राहतो तो मुमुक्षू. साधक शोधलंय जे त्याच्यावर सातत्यानं ध्यान ठेवतो, साधना करतो त्याची, आणि आपलं जे इच्छित फल आहे तिथपर्यंत जातो तो साधक. आणि ज्याने आपलं ध्येय गाठलेलं आहे तो सिद्ध. तर आता अर्जुनामध्ये मुमुक्षू जागृत झालेला आहे आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारच्या उत्कंठा निर्माण झालेत की सांग भगवंत, सांग मला तुझं हे सगळं पटलं, तू सांगितलेला उपदेश सर्व काही पटला, पण माझ्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांची उत्तर तू मला द्यावीस अशी अपेक्षा आहे. की ज्ञानी आपण त्यालाच म्हणतो की तो सर्वज्ञ आहे. मग ज्ञानी माणूससुद्धा सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गानं का जातो? अशा प्रकारचे प्रश्न ऐकले त्याने निर्माण केलेले आहेत मनामध्ये आपल्या, आणि ते भगवान कृष्णाला विचारतो आहे. ते आपण पुढे काय म्हणतो ते आपण ताईंकडून ऐकूया. श्री गुरुदेवान. मग अर्जुनाच्या मनात प्रश्न पडला आहे की सत्य आणि असत्य ह्यांचा जो गोंधळ झाला आहे, किंवा हे सत्य आणि असत्य काय हे माहीत असताना सुद्धा तो असत्याच्याच मार्गाला का लागतो किंवा असत्याचाच पक्ष का धरत असतो. इथं बघा, आपणाला सुद्धा काही काही वेळेला प्रश्न पडत असतो की जेव्हा आपण संप्रदायामध्ये येतो, अनुग्रह घेत असतो, आणि अनुग्रह घेतल्यानंतर एक शिष्याचा स्वधर्म असतो. स्वधर्म म्हणजे काय की आपलं एक परम कर्तव्य असतं, आणि ते कर्तव्य सांगत असताना बघा समर्थ रामदास स्वामी सांगतात, शिष्याचा स्वधर्म काय आहे तर निष्ठावंत भाव शिष्याचा स्वधर्म आणि कते वर्म नाही. म्हणजे शिष्याचा स्वधर्म काय आहे तर आपल्या सद्गुरूंविषयी निष्ठा राखणं. जशी की संत ज्ञानेश्वर मौली ज्ञानेश्वरीमध्ये नेहमी सांगतात की शिष्य आपल्या सद्गुरूंशी कसा असावा, त्याची निष्ठा कशी असावी तर पतिव्रते समान निष्ठा असावी. अशी जी निष्ठा आहे ही निष्ठा काही काही वेळेला काय होतं तर आपल्या गुरुमौलींजवळ आपण जात असतो, गुरुमौली आपल्याला नेहमी उपदेश करत असतात, परंतु काही कारणानिमित्त ज्या वेळेला इथं इतर काही साधू संत मंडळी आलेले असतात, अशा वेळेला त्या संत मंडळींचं जे काही आदरातिथ्य असतं, कारण आपण म्हणतो की मौली आपल्या नेहमी सांगत आता की अतिथी देवो भवा, म्हणजे ह्या ज्या संस्कृतीचं आहे ह्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी आपणाला त्यांच्या सेवेसाठी म्हणून पाठवून दिलं जातं. आपण त्यांच्यामध्ये राहतो, त्यांची योग्य असा आदर सत्कार करत असतो, आणि त्यावेळेला ते जे सद्गुरू असतात ते काय करतात तर आपला हा जो सेवाभाव पाहतात आणि आपल्या हळूच प्रेमानं आपल्या पाठीवरती थाप मारतात, मग आपल्याशी हातामध्ये हात घेत असतात, आणि त्यावेळेला कुठेतरी आपणाला एक माहीत असतं की माझी आई ही माझी आई आहे, जन्मदाती आई असली तरी मोक्षदाती आई ही माझी आहे, आणि तीच मला काय करणार तर मला मोक्ष
प्रदान करत असतात. परंतु त्यावेळेला कुठेतरी हे माहीत असताना सुद्धा आपण काय करतो, तर जे काही साधू महात्मे आलेले असतात त्यांच्याकडे आपण हळूहळू वळण्याचा प्रयत्न करत असतो. मग अशा वेळेला काय होतं, तर एखाद्या वेळेला असाही प्रसंग येतो की त्या साधू संतांच्या संगतीमध्ये आपण आपल्या आईला, आपली आई कशी असो, कुरूप असो, कशी असो, परंतु ती आई आपले जे काही अनंत अपराध असतात ते पोटात घेत असते. दुसऱ्याची आई कधीही आपल्या अपराध जे असतात ते कधीही पोटात घेणार नाही. आपल्याच आईला वाटतं की माझं मूल आहे हे सर्वोत्तम व्हावं, ही तिची अपेक्षा असते आणि त्याच्यासाठी ती अहोरात्र झटत असते. प्रसंगी ती काय करते, तर मुलाला आपल्या योग्य वळण लागण्यासाठी म्हणून बोलत असते. एखाद्या वेळेला एखादी थप्पड पण देत असते, परंतु ते तिच्या हितासाठी असते. का, तर ज्यांच्यावरती जास्त प्रेम असतं त्यांच्यावरतीच खऱ्या अर्थानं आईचा अधिकार असतो आणि त्याच अधिकारानं ती आई काय करत असते, तर आपल्या बाळाला बोलत असते. परंतु हे जे वाक्य आहे का नाही, हे जे आचरण आहे हे आपण कुठेतरी विसरत जातो आणि मग आपणाला काय वाटतं की चला हे संत आहेत, आपलं कौतुक करतात, आपल्या पाठीवरती हात फिरवत आहेत, आपल्या हातात हात घेत आहेत, म्हणजे आपल्या मुलींपेक्षा हे श्रेष्ठ आहेत की काय कोणास ठाऊक, असं मनामध्ये शंका निर्माण होते आणि मग आपण हळूहळू याच्यातून बाहेर पडत असतो. भाविक, अशा जे काही शिष्य आहेत, हे शिष्य ह्यांचा हा स्वधर्म नाही आहे. परधर्म दिसण्यासाठी कितीही जरी चांगला असला, बाहेरचे साधुसंत कितीही दिसण्यासाठी चांगले असले, ते कितीही आपल्याशी प्रेमळ वागले, तरीसुद्धा माझे सद्गुरू हे माझ्यासाठी योग्य आहेत आणि ते मला योग्य असंच मार्गदर्शन करणार. हा ज्या वेळेला आपल्या शिष्यांच्या मध्ये जो ठाम विश्वास आहे तो यायला हवं, हे मला कळतं. काय, माझे सद्गुरू माझ्यासाठी मोक्षदाते आहेत हे मला कळतं, तरीसुद्धा मी दुसऱ्या साधू संतांच्या नादाला का लागतो, हा प्रश्न म्हणजे अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला आहे की सत्य असून असत्याकडे का अधर्मानं वागत असतो. त्याच्या पुढचा प्रश्न अर्जुनाला एक पडलेला आहे की जो निस्संग होतो, सर्व संग परित्याग करून, जे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत, ज्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष म्हटलं जातं, हे जे 4 मोक्षार्थ आहे, जे पुरुषार्थ आहेत, ह्या 4 पुरुषार्थापैकी जो चौथा पुरुषार्थ मोक्ष, ह्या मोक्ष साधण्यासाठी तो काय करतो, तर सर्व संग परित्याग करून तपश्चर्येसाठी म्हणून रानावनात निघून जातो. तिथं गेल्यानंतर सुद्धा तो पुन्हा संगतीमध्ये काय येतो आणि संगतीमध्ये येऊन सुद्धा त्याची तृप्ती होत नाही. जो वनात गेलेला असतो तो पुन्हा जनलोकामध्ये येतो. हे असं का घडतं, असा एक ह्या अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. बघा, आपणाला ह्याच्यातलं एक छोटंसं उदाहरण, जो जड भरताच आपणाला माहीत आहे की हा जो भरत असतो तो ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी एक असतो, चक्रवर्ती सम्राट राजा भरत, आणि याच्याच नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेलं आहे. असा जो भरत राजा हा क्षत्रिय असतो आणि त्यानं आपल्या राज्याचा जो उपभोग असतो तो सगळा उपभोग घेतो, राज्य आयुष्यभर करतो आणि शेवटचा जो मोक्ष असतो हा मोक्ष साधण्यासाठी म्हणून तो आपल्या मुलाला राज्यावरती बसवतो आणि हा रानावनात निघून येतो. आता तिथं गेल्यानंतर त्यांनी काय केलं, तर आपला सर्व संग परित्याग केला, राज्योपभोग सगळे सोडून दिले आणि आपलं जे मोक्ष आहे ते मोक्ष मिळवण्यासाठी गेला. तिथं गेल्यानंतर ते साधना करतात, भक्ती करतात आणि हळूहळू त्यांची साधना ज्या वेळेला सफल होत जाते त्यावेळेला त्यांचा मोक्षापर्यंतचा प्रवास चालू असतो. आणि अशा वेळेला अचानकपणे एक दिवस ते स्नानाला जातात आणि स्नानाला गेल्यानंतर तिथं एक गर्भवती हरिणी असते, ती पाणी पिण्यासाठी येते. ती ज्या वेळेला पाणी पित असते त्यावेळेला अचानक वाघाची डरकाळी ऐकते आणि जीवाच्या आकांतानं ती जी हरिण असते ती उडी मारून पलीकडे जंगलात जायला लागते. त्यावेळेला तिच्या पोटातला जो गर्भ असतो तो त्या पाण्यामध्ये पडतो आणि जी हरिण असते ती पाठीमागं फिरून पाहत नाही, तर ती तशी जंगलात निघून जाते. परंतु स्वभावताच कोमल असणारे जे काही भरत, ह्या भरतांना ते जे लहान पिलू असतं त्या पिलाचा दया येते आणि त्यांनी ते करुणा सागर असणारे जे भरत हे आपल्या पर्णवकुटीमध्ये घेऊन येतात आणि पर्णकुटीत घेऊन आल्यानंतर त्याचं अतिशय योग्य प्रकारे पालन करतात. ते बाळ जे असतं छोटं पिलू ते हळूहळू मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर त्यांना इतका त्याचा लळा लागतो की सगळं राजवैभव सोडून त्याने मोक्षासाठी प्रस्थान ठेवलेलं असतं, परंतु ते या हरणाच्या पिलामध्ये गुंतले जातात आणि त्यांना साधना करताना, जप करताना, कुठलंही काम करताना सारखी जी हरणाची जी मूर्ती असते ती त्यांच्या डोळ्यासमोर येत असते. आणि असं करता करता ते हरणाचं जे पिलू असतं ते मोठं होतं आणि निसर्ग नियमाप्रमाणे आपल्या जंगलामध्ये निघून गेलं. ते एक दिवस झाला आले नाही, दुसऱ्या दिवशी आले नाही, परंतु तिसऱ्या दिवशी सुद्धा ज्या वेळेला आले नाही त्यावेळेला हे जे भरत असतात ह्या भरतांना त्याचा इतका लळा लागलेला असतो की त्यांना सगळीकडे ते हरणाचं जे पिलू असतं ते हरणाचं पिलूच दिसतं. ते पिलू कुठं गेलं असेल, काय खात असेल, त्याचं काय झालं असेल, ह्या चिंतेनं त्यांना सगळीकडंच ते हरणाचं दिसतं. आणि अशातच ज्या वेळेला मोह होतो त्यावेळेला काय करतो, तर काळ अकस्मातपणे झडप घालत असतो. त्याप्रमाणे त्या काळानं ह्या
भरतावरती झडप घातली त्यावेळेला त्यांच्या चिंतनात फक्त आणि फक्त हरिणच होतं आणि जशी मती तशी गती असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे त्यांच्या बुद्धीमने मनचक्षुषमध्ये समोर जे काही हरणाचं पिलं होतं त्याप्रमाणे त्यांना हरणाचा जन्म मिळाला. परंतु भाविक इथं सांगण्याचं तात्पर्य काय की जो निसंग झालेला होता, सर्वसंग परित्याग करून जो रानावनात गेला आणि त्या हरणाच्या संगतीत आला, हरणाच्या संगतीमध्ये येऊन सुद्धा त्याची जी तृप्ती होती ती तृप्ती झाली नाही, तर पुन्हा तो विषयामध्ये गुंतत गेला आणि त्याला पुन्हा जन्म प्राप्त झाला. हे असं का? तो ज्ञानी होता, पंडित होता, परंतु त्याला संग करून निसंग होऊन सुद्धा तो पुन्हा संगतीमध्ये का आला? हेच याचा गूढार्थ जो आहे तो अर्जुनाला पडलेला आहे. आणि भाविक आपण सुद्धा असंच करत असतो की ह्या संगतीमध्ये ज्या वेळेला जातो, गुरुमाऊलीने आपल्याला सांगत असतात की ह्या विषयाच्या संगतीमध्ये फसू नको, कारण विषय हे विषयासमान असतात आणि त्यासाठी आपल्याला ते जागृत करत असतात. परंतु आपण काय करतो तर माऊलीने सांगितलेलं फक्त प्रवचन ज्या वेळेला ऐकतो त्यावेळेला त्या प्रवचनापुरतंच आपणाला जे स्मशान वैराग्य म्हटलं जातं ते स्मशान वैराग्य येतं. त्यानंतर आपण आपल्या आचरणामध्ये आणत नाही, कारण साधना ज्या वेळेला करतो त्या साधनेला जर शुद्धता पाहिजे असेल तर आपली आचरण शुद्धतासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून माऊली आपल्यासुद्धा नेहमी आचरण शुद्धतेला महत्त्व देत असतात. जर आपण साधना केली, भक्ती केली आणि आपली आचरण शुद्धता जर त्याच्यामध्ये नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्यांच्याजवळ सत्य आहे, निष्ठा आहे आणि पावित्र्य आहे, अशांच्या ठिकाणी जगातली कुठलीही शक्ती असो ती कधीही त्यांचं काहीही वाईट करू शकत नाही. आणि हेच गुरुमाऊलीने आपल्याला सत्य सांगितलेलं आहे आणि त्या सत्याचा स्वीकार करून आपण मोक्ष मिळवायचा आहे. आज ही जी अर्जुनाची जी अवस्था झालेली आहे की अर्जुनाची अवस्था कशामुळे झालेली आहे तर ह्या मोहपाशामुळे झालेले आहे. आणि त्याला जो सद्गुरूंच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण मिळाला आणि भगवान श्रीकृष्ण मिळाल्यानंतर माऊली नेहमी आपली एक कथा सांगत असतात की संतांच्या सान्निध्यात गेल्यानंतर काय होतं, जो अर्जुन आपल्या आप्त स्वकीयांच्या मोहामध्ये बद्ध झालेला होता तो त्याचा बद्धपणा नाहीसा झाला आणि आज त्याच्यातला हळूहळू मुमुक्षु जो आहे तो मुमुक्षु जागृत व्हायला लागला आहे. आणि म्हणूनच त्याला मी कोण, माझा जन्म कशासाठी झाला, इथं येण्याचं प्रयोजन काय आणि ह्या विचित्र परिस्थितीमध्ये का अडकलोय आणि ह्याच्यातून सुटण्याचा मार्ग कोणता हे त्याला विचारण्याचा एक मोह झालेला आहे. आणि ह्याच्यातूनच त्याच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि मगाचपासून जे ताईंनी सांगितले ते प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. त्याची पुनरावृत्ती आता टाळतो मी, कारण आपल्याकडे वेळ संपत आलेला आहे. अर्थात त्याच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झालेत अशा प्रकारचे प्रश्न, कारण प्रश्नही योग्य आहेत, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याही मनामध्ये निर्माण होणार. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत असण्याचं कारण नाही. भगवान कृष्ण आता त्याच्या प्रश्नाचं काय उत्तर देतात ते पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. तो भगवान कृष्णाला विचारतोय, अर्जुन विचारतोय की देवा हे मी तुला एक 7 ते 8 प्रश्न विचारले, ह्याचा विचार तू कर. गंमत आहे बघा, मगाशी भगवान कृष्णाने त्याला सांगितलं होतं मी जे सांगतो त्याचा तू विचार कर. आता अर्जुन त्याला सांगतोय, देवाला सांगतोय की मी हे ज्या काही शंका निर्माण केल्यात हे प्रश्न उपस्थित तुझ्यासमोर केलेले आहेत, याचा तू विचार कर आणि मला सांग की हे जर सगळं बरोबर आहे तर मग बळजबरी कशाला करायची? ही बळजबरी करणारा कोण आहे? किंवा तू युद्ध कर, कारण हे माझ्या मनाला पटतच नाही आहे. हे मी जे प्रश्न विचारलं की बा निसंग झालेला माणूस का परत त्या संगतीमध्ये येतो, किंवा आणखीन काही जे मी तुला प्रश्न विचारलेले आहेत हे माझे प्रश्न गैर आहेत असं मला वाटत नाही आहे, कारण ते माझ्या मनाला सगळे सतावत आहेत. ते हे जर बरोबर असेल तर देवा मला तू सांग की ही जबरदस्ती तू युद्ध कर, तू निस्वार्थी भावनेनं युद्ध कर, तू निष्काम कर्म कर, ही बळजबरी करणारे कोण हे मला जाणून घेणं उत्सुकतेचं वाटतं आहे. त्यामुळे कृपा करून त्याच्यावर मला मार्गदर्शन करा. त्याचा भगवान कृष्ण काय त्याच्यावर मार्गदर्शन करतात ते आपल्याला पुढच्या संत संघामध्ये ऐकायचं आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की